सौभाग्यवती भव. अनु, खूप सुंदर वाण दिलायस तू. बघ ना, निरंतर वाढणारं आणि फळं फुलं सावली असं सगळं दुसऱ्यांना देणारं. आजचं हळदी कुंकू आहे ना, मला कायम लक्षात राहील बघ. ते म्हणतात ना, सोनं आगी जितकं जास्त जळतं ना तितकंच ते झळाळून निघतं. अगदी तशीच आहेस तू, बावन कशी सोन्यासारखी. अनु, कायम ना अशीच राहावर का. आई, डबा झाला? हो. हा काय पिऊ, माझं एक काम करशील का ग? कॉलेजला जायच्या आधी ना आजीकडे हा डबा देऊन येशील का? मी फणसाची भाजी केली आहे. काल रेवतीचा मूड बरा नव्हता ना, कोवळ्या फणसाची भाजी ना बाबांना पण खूप आवडते. प्लीज त्यांना देऊन येशील का हा डबा? नक्की देईन मी. प्लीज कशाला म्हणतेस? बरं आई, मला थोडा जास्त डबा देशील? देईन ना. थंडीची जास्त भूक लागते ना, आणि तू इतर मुलींसारखी कॅन्टीन मध्ये पण काही खात नाहीस. अगं नाही, माझ्यासाठी नाही. आमच्या ग्रुपमध्ये ना एक मुलगा आहे ईशान. त्याला आई नाही आहे, म्हणून मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही त्याच्याबरोबर डबा शेअर करतो. आई ग, आई नाहीये त्याला? म्हणजे त्याची घरची परिस्थिती चांगली आहे, तसा श्रीमंत आहे तो, पण त्याला बाहेरचं जेवण आवडत नाही. तो म्हणतो घरच्या जेवणाची मजा कॅन्टीनच्या फूडला नसते. अगदी बरोबर बोलतो तू. देईन ना. आता एक देते, नंतर वाटलं तर उद्यापासून 2 देत जाईल. काय ग, कॉलेजची वेळ झाली नाहीये का? मी झाली आहे. मग इकडे अशी का रेंगाळतेस तू? काय झालं? काही हवं होतं का? हो, मला बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी आणि टायटल मिळाला ना, म्हणून माझे फ्रेंड्स माझ्याकडे पार्टी मागतायत. म्हणून थोडे पैसे हवे होते. आहेत का तुझ्याकडे? पार्टीसाठी एवढे पैसे नाही आहेत ग. म्हणजे ती परवा रोपं घेतली ना, तर त्यात जमवलेले पैसे खर्च झाले. तरी पण थांब थांब बघते हा बाळा. $50, $100, $300 आहेत ग. $300 पार्टीसाठी नाही ना पुरणार. पिहू, तू मामाकडे मागतेस का ग? मंदार नक्की दे. नाही, मामाकडे नको. मामीने तुझा इन्सल्ट केलाय. मामाकडे पैसे मागायला बरं नाही वाटणार. त्यापेक्षा मी बाबांनाच विचारते. यांना देतील का तुला पैसे? कदाचित बेस्ट स्टुडंटची ट्रॉफी मिळाली आहे हे ऐकल्यावर देतील. नाही नाही, थांब. हे धर, मी त्यांचा मूड बघते आणि मग विचारते. आधी त्यांना चहा देते. हा, आई, मी चहा देते आणि विचारते. पिहू, नाही याला काय अर्थच नाहीये ना. नाही, तुम्ही जी काय मला टिप दिली होती त्या टिप वाईजच मी इन्व्हेस्ट केले होते ना, आणि मग ते विकत घेतल्यानंतर जर त्यातच लॉस होणार असेल तर मग कशाला ऐकायचंय तुमचं? बंद करा ती तुमची दुकानं. ठेवा फोन.
बाबा मला ट्रॉफी मिळाली आहे कॉलेजमधून. पण नाचू, तुला ट्रॉफी मिळाली तर मी नाचू? असं काय बोलताय? माझा वर्षभराचा परफॉर्मन्स बघून कॉलेजने ट्रॉफी दिली. प्रथमला 9वीत 50% होते तरी तुम्ही पेढे वाटले होते. प्रथम मुलगा आहे, स्वतःचं कंपॅरिझन त्याच्याशी करायचं नाही. हा म्हणजे तो मुलगा आहे म्हणून त्याचे लाड करायचे आणि मी मुलगी आहे म्हणून जास्त यश मिळालं तरी माझ्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही. पिहू, ऐक ना बाळा, मी बोलते नंतर बाबांची. आई सॉरी, पण नेहमी मीच कमीपणा का घ्यायचा? मी मुलगी आहे म्हणून? अहो तुम्ही इतके शिकलेले आहात तरी मुलगा मुलगी भेदभाव करता. पण तुम्ही तुमच्या आईचा रिस्पेक्ट करता, तुमच्या बहिणीवर प्रेम करता. मग माझ्याशी आणि आईशी वागताना तुमचं प्रेम का हटून जातं? काय ना, एकतर आजचा दिवस घाण आहे माझ्यासाठी. सकाळपासून शेअर मार्केटमध्ये जिथे जिथे जे जे शेअर्स विकत घेतलेत बरोबर तेच पडतायत. हिला सांग माझं डोकं खराब करू नको, नाहीतर ना मी. सॉरी सॉरी, तुम्हाला खरंच हर्ट नव्हतं करायचं मला. पण मला खरंच वाटलं माझी ट्रॉफी बघून तुम्हाला आनंद होईल. लहानपणी माझ्या प्रत्येक यशाचं बक्षीस देऊन कौतुक करणारे बाबा यावेळी पण माझं कौतुक करतील, मला बक्षीस देतील. ₹200 मिळते मार्केटमध्ये, फार तर फार ₹250 देईन. वरचा हिरा आहे ना त्याचे. अहो, ही ट्रॉफी बघा तरी, बघा ना काय लिहिलंय. उत्कृष्ट विद्यार्थिनी 2026 कुमारी पिहू अविनाश पाटकर. तिच्या वर्षभराची मेहनत आहे याच्या मागे. वेगवेगळ्या स्पर्धांमधून पहिली आली आपली पिहू म्हणून कॉलेजने कौतुक म्हणून ही ट्रॉफी दिली आहे. आई वडील म्हणून आपण नको का कौतुक करायला तिचं? आई वडील नाही, आई म्हणून तू करतेस ना कौतुक, बाद झालं. ते माणूस रक्ताचं पाणी करून पैसे कमवतोय, ते मिळत नाहीयेत त्याला, कष्ट करतोय. यांना काय बक्षीस सुचतात? पाजलं हो.